कुठं आली आहेस? मी भुगावरून आली आहे. मी आंबेगाव खुर्दमधून आली. 10 वाजता भुगावरून आली. मी चिंचवड. मी मोशेश्वर हां. हायवे धनगडी सर. ऑरेंज सिटी नागपूर. आणि कोल्हापूर चंद्रपूर. हॅलो हडपसरमधून आली. चुकीचं आहे आणि केलंय मला चालेल ओके, पण चुकतंय मग ही बुक आम्ही खराब करू. मी काय करते ना, मी रफ मध्येच करते, मग मी छान ही बुक माझी बनवेल तर मग ते आम्ही चेक नाही करणार. म्हणजे ते चेक केलं तर त्याला मार्क्स नसणार. सो त्यामुळे ते डे बाय डे करणं गरजेचं आहे. मग ते एकदा हँड ऑन प्रॅक्टिस असेल कधीतरी. हँड ऑन प्रॅक्टिसला मी शक्यतो दोन्ही बॅच एकत्र मर्ज करते त्या दरम्यान, कारण की मला असं वाटतं की बेसिक नॉलेज आहे. त्या बेसिक नॉलेजचं होमवर्क तुम्हाला करून आणायचं. ओके, या 40 दिवसांमध्ये एक दिवस सरप्राईज टेस्ट असेल. हां, परत एकदा हँड ऑन प्रॅक्टिस असेल. देन एंडला 3 एक्झाम असते. बुक 30व्या दिवसानंतर आम्ही कधीही चेक करणार, पण ती बुक कम्प्लीट पाहिजे. तुम्हाला जे दररोज दिले ते दररोज घरी जाऊन करायचं तरच रिझल्ट येतो, नाहीतर बिलकुल रिझल्ट येत नाही या क्लासला. या कुठेही करा, मग जे काही सांगितलं तेवढं करावंच लागेल, तर स्पीड पण वाढेल, तरच डिझाईनचा बेस वाढेल, तरच सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे येत नाहीये तर 10 वेळा विचारा, मला विचारा, टीम मेंबर्सला विचारा, पण ते करा. सगळं क्लिअर तुमच्यासाठी बेटर. ओके, याच्यामध्ये 30व्या दिवसानंतर आम्ही समजा 32व्या दिवशी बोललो बुक ठेवून जावा, तर ते बुक कम्प्लीट पाहिजे. ती बुक कम्प्लीट नसेल तर ते 5 मार्क लेस तिथे. ओके, तर 35 आउट ऑफ असं आपण रेंजमध्ये टॉप 3 काढतो. तू मीनाकारीवर, पिचवाईवर तुम्ही तर रील मध्ये बघितलंच असेल मुली पेजे करताना. बॅचचा पोर्शन हा सगळा तुमच्यावर डिपेंड असतो, आमच्यावर बिलकुल नाही. कारण मी ना असा पोर्शनच नाही ठेवलाय की हे शिकवू आम्ही, ते शिकवू आम्ही, ते शिकवू आम्ही. आमचं एक आहे की तुम्ही जसे जसे होमवर्क करत क्लिअर करत जाताल ना तेवढा जास्त पोर्शन. आम्ही एका बॅचला आम्ही 12-13 फिगर शिकवलेल्या, एका बॅचला आम्ही 8च फिगर शिकवलं, असं होतं. पण हे कधी होतं जर अख्खी बॅच पूर्ण स्लो पडली तर. हे बघा, फिगर शिकवणार राधाकृष्ण, पण एलिफंटच ड्रॉ करता येत नाहीये तर मी राधाकृष्ण शिकवत नाही. माझं असं म्हणणं आहे की ज्याचं लगेच बाहेर आलात लगेच ब्रायडल मेहंदी तर कोणाची स्टार्ट होते. माझी पण माझ्या जर्नीत झाली नव्हती. मी पहिले 2-3 वर्ष सायडर्स, छोटं ब्राईड. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते मोठं पॅकेट कॅरेट बॅग ते जायचं. तुमची ब्राईड 7 वाजताची आहे, तुझ्याकडे 6:30ला पोचायचं. 6:30ला तिच्याकडे जायचं, डिस्कस करायचं, पॅटर्न परत एकदा डिस्कस करायचे, रिफ्रेश करायचे. तर तिने काय पॅटर्न चेंजेस केले असेल तर प्राइस त्याची सेट करायची. आणि ते करता करता कोण करायचं, ट्रॅव्हल करून कोण नेले हे टोक आदळलं, तुमचा फोन खराब, फिनिशिंग खराब. समजलं? आम्ही 400 का फोन असे ना, आम्ही लोकेशनवरच जाऊन करतो. 1 तास आधी जातो. सगळे टीम मेंबर्स वगैरे आम्ही एक असतो. तुम्हाला स्टार्टिंगला तर एवढं नसेल ना की 400 वगैरे असं. हे बघा, एक ब्राईडला 18 ते 20 फोन लागतात, म्हणजे 15-20 मिनिट. आणि ऐका ना, 1 वाजताची ब्राईड आहे, तुम्ही लवकर गेला तर ती नवीन पॅटर्न बघेल, तुम्हाला अजून काही क्रिएशन विचारेल. कट टू कट गेला ना तर आहे तेच काम करून रिटर्न यावं लागेल. थोडा आधी गेला तर
जमते का जमते का हा जमतं बरोबर टाईम लागतो पहिलाच दिवस